आणि पिंपरी चिंचवडमध्ये कमीत कमी 33,000हून जास्त खेळाडू मी तयार केलेले आहेत. तर त्या टायमिंगला जर अर्धा तास जर डिले झाला तर किती म्हणजे गंभीर प्रश्न होऊ शकतो आणि असं झालेलं आहे वारंवार. एकदम छोट्याशा समस्या आहेत त्या म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने सोडवता येतात आणि त्या आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक महिलेचं एक स्वप्न असतं की आपण स्वतःच्या पायावर उभं राहावं. तर ही माझी दीनदयाळ स्कूल का होऊ शकत नाही? पण मी स्वतःच्या मनाला ठरवलंय की आपल्याला लढायचंय आणि जिंकायचंय. अक्षरशः सांगायचं तर कधी कधी जेवणाच्या ताटावरनं पण उठून गेलोय मी. आमच्या घरात भांडणं झाली, माझ्या फॅमिलीला वेळ दिला नाही मी, कारण मी ज्यावेळेस राजकारणात आलो नमस्कार मंडळी. तर आजचा पॉडकास्ट हा खूप विशेष असणार आहे, कारण तिथे चर्चा होणार आहे भविष्याची, विचारांची आणि येत्या पुढच्या सगळ्या धोरणांची. माझ्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी शब्दापेक्षा कामाला महत्त्व दिलं. खेळाडू वृत्ती तर आहे त्यांची, पण शांत स्वभाव सुद्धा आहे. जनतेमध्ये ते अतिशय लोकप्रिय आहेत. ते म्हणजे माननीय संतोष म्हात्रे सर आणि त्यांच्या पत्नी नीलम संतोष म्हात्रे. त्यांचं खूप खूप नमस्कार स्वागत. मॅडम. सगळ्यात आधी प्रचार सुरू झालाय, कसे आहात? धावपळ चालली आहे. एकदम म्हणजे थोडं धावपळ होती, पण आम्ही एकदम फिट आहे, कारण आम्हाला काहीतरी करायचं आहे, त्याच्यामुळे मी पळतोय. त्यामुळं थकवा आहे पण तो जाणवत नाहीये. नक्कीच. जसं मी म्हटलं सर की आता राजकारणाचं काम तर तुमचं सुरूच आहे, पण त्याच्या आधी तुम्ही खेळाडू सुद्धा आहात, कोच होतात. तर ह्या सगळ्या प्रवासाविषयी थोडंसं मागे जाऊन मला तुमच्या शैक्षणिक जीवनाविषयी ऐकून घ्यायला नक्की आवडेल आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा तुमच्या त्या त्या सगळ्या स्ट्रगलबद्दल, त्या सगळ्या परिस्थितीबद्दल सुद्धा ऐकायला आवडेल. तर त्याच्याबद्दल सांगा. नक्कीच मॅडम. मी आत्ताही राजकारणी नाहीये, मी एक खेळाडूच आहे, समाजकारण आहे. मी मागील 25 वर्षापासून किक बॉक्सिंग कराटे खेळामध्ये आहे आणि त्याच्यामधली मी विविध सर्वच पदं भूषवली. त्याच्यामध्ये मी 11 नॅशनल स्वतः खेळलेलो आहे. त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड किक बॉक्सिंग असोसिएशनचा अध्यक्ष असन, पुणे जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनचा अध्यक्ष, महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचा अध्यक्ष मी सध्या आहे. त्याच्यानंतर भारतीय किक बॉक्सिंग फेडरेशनचा पण मी महासचिव राहिलो आहे. भारतीय संघाचा मी 4 वेळा कोच राहिलो आहे. शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा मी कोच राहिलेलो आहे. आणि पिंपरी चिंचवडमध्ये कमीत कमी 33,000हून जास्त खेळाडू मी तयार केलेले आहेत आणि माझ्या एक 25 बॅच अख्ख्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आर्यन्स मार्शल आर्ट या नावाने आत्ताही चालतात. आणि मला वेळ मिळेल तसं मी रोज नाही, पण सध्या जसं वेळ मिळेल तसं मी क्लासवर आजही जातो, कारण माझी आवड आहे आणि माझ्या रक्तात खेळाडू आहे. त्याच्यामुळे राजकारणी नाहीच आहे मी, समाजकारणाची एक आवड असल्यामुळं मी या राजकारणात आलेलो आहे. नक्कीच. पण जसं म्हटलं की तुमच्या रक्तातच तो खेळ आहे, खेळाडू वृत्ती तुमची आहे. पण राजकारणात येण्याचं मग कधी ठरवलं आणि मग तो कोणता एक प्रसंग होता की जेव्हा वाटलं की आपण यात उतरावं? नक्कीच मॅडम. खरं तर समाजकारण मी मागच्या 20 वर्षापासून कराटे क्लासेसच्या माध्यमातून मला अनेक अडचणी विद्यार्थ्यांच्या मार्फत सोडवल्या. पण खरं राजकारणात येण्याचं कारण करोना आहे. करोनामध्ये आमचे सगळे इव्हेंट बंद होते आणि त्याच्यानंतर खरं मला लोकांपुढे जाता आलं, त्याच्या समस्या जाणून घेता आल्या. आणि एकही माझा किक बॉक्सिंगचे इव्हेंट माझे बंद असल्यामुळं प्रत्यक्ष लोकांमध्ये गेलो मी. त्याच्यामध्ये हॉस्पिटल्सच्या जास्त समस्या पाहिल्या आणि मग मी करोनामध्ये सक्रिय झालो समाजकारणामध्ये. आधी करत होतो तो फक्त गरजेपुरता, समजा एखाद्याची अडचण आली किंवा काही गोष्ट आली तर माझ्यापर्यंत यायची. पण करोनामध्ये मी पूर्ण सक्रिय झालो आणि मग मी करत 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 मग माझ्याकडे समस्या आल्या लोकांच्या. आणि मग मला असं वाटलं, अरे हे काय आहे की लोकांच्या अनेक समस्या आहेत आणि मग ते त्यांना कुठंतरी सोल्युशन माझ्या मार्फत त्यांना मिळतंय. आणि मग ते सोडवता 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 नकळत कधी 5 वर्ष गेलं आणि मग लोकांचं म्हणणं आलं की नाही सर, तुम्हाला सुद्धा पालिकेत जावं लागेल. तेव्हा म्हणजे तुम्हाला आणि मलाही जाणवलं की जर महानगरपालिकेमध्ये गेलो तर लोकांच्या या आत्ता समस्या सोडवतोय त्याच्यापेक्षा अधिक तीव्रतेने सोडवता येतील, कारण की आपल्याला त्या सभागृहात मांडता येतील महानगरपालिकेच्या. आता आपण प्रशासकीय कामकाजातून करून घेतो, पण त्या प्रत्यक्ष तेवढ्या लेवलला होत नाहीत जेवढ्या लेवलला आपण हे करतो. मग यावर्षी ठरवलं की आपल्याला या रणांगणात उतरायचं आहे आणि आता उतरलो आम्ही. नक्कीच. आणि नीलमताई, तुम्ही उमेदवारीसाठी उभे आहात आणि प्रचाराला सुरुवात झाली आहे. काल एवढा भव्य शुभारंभ झालाय त्याचा.
पण या आधीचा काळ किंवा इथपर्यंत पोहोचायचा तुमचा एक प्रवास खूप वेगळा असेल, तर या आधीच्या नीलमताई कशा होत्या आणि तो तुमचा प्रवास कसा होता? नक्कीच मॅडम. या आधीच्या नीलमताई या एकदम म्हणजे सामान्य घरातली स्त्री जशी असते तशाच होत्या. आणि आज इलेक्शनची डेट जेव्हा डिक्लेअर झाली तेव्हा नीलमताई म्हणजे बाहेर पडण्यासाठी जेव्हा ओबीसी महिला वार्ड डिक्लेअर झालं तेव्हा सरांनी मला सांगितलं की तुला उभं राहायचंय आणि ती जिम्मेदारी मी माझ्या खांद्यावर घेऊन आज पुढे चालत आहे. नक्कीच. आणि आता जसं मी म्हणलं, प्रचाराला तुमच्या एवढं भव्य सुरुवात झाली आहे. तुम्ही अनेक लोकांना, अनेक जनतेला, महिलांना भेटला असाल. काय जाणवलं तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये, जनतेमध्ये काय प्रश्न आहे? काय जाणवलं त्याच्याविषयी? जनतेच्या समस्या तर खूप आहेत आणि त्या खूप छोट्या छोट्या आहेत, तर ते सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार. एकदम छोट्याशा समस्या आहेत त्या म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने सोडवता येतात आणि त्या मी नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच. आणि सर, जिथे म्हटलं जातं की यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, पण आम्ही बघतोय की तुम्ही मॅडमच्या सोबत खूप खंबीरपणे उभे आहात. छान तुमची साथ मिळतीये. तर हा सगळा तुमची साथ त्यांना कशी लाभली आहे आणि तुमच्याकडनं त्यांना काय गायडन्स मिळतोय? नीलमचा स्वभाव अतिशय शांत, जसं की एक आग आणि एक पाणी असं म्हणजे आमचं एक आहे. कारण की आम्ही खेळाडू असल्यामुळे थोडासा ॲग्रेसिव्ह आहे. मी रागीट म्हणण्यापेक्षा कसं आहे, लगेच कृतीत मला असं अपेक्षा असते, कारण खेळाडू आहे. आणि माझं जन्मापासूनच म्हणलं तरी, कारण की मी वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून खेळामध्ये असल्यामुळं. आणि ती एकदम माझ्या विरुद्ध, ती एकदम शांत, स्मित हास्य, कुणाला न बोलणारी. मला नाही वाटत की तिने, आता माझं लग्न होऊन मला वाटतं 15 वर्ष झाली, तर तिचं कुणासंगही भांडणं नाही झालं. माझ्या संग मी अपवाद, नवरा म्हणून माझ्या संग. तर तिचे माझ्या घरात असेल, माझी आई असेल, माझे वडील असतील, माझे भाऊ असतील किंवा आजूबाजूला, तिचं आत्तापर्यंत कुणासंगही कधीच भांडण नाही झालं. हां, तर त्याच्यामुळं खूप मला तिची म्हणजे मला सुद्धा खूप मदत होती. कारण की कधी माझं काही राजकारण असं किंवा काय झालं, तर ती मला काय म्हणते, "असू द्या, होईल, तुम्ही नका हे करू." मग तो थोडासा मी शांत होतो आणि तिची मला साथ मिळते. आणि मी नक्कीच असं अभिमान मानतो की आज ओबीसी वाढ पडल्यामुळं मी जबाबदार दिलं. तिने एकाही क्षणाचा म्हणजे ज्याला विरोध न करता तिने सगळी जबाबदारी तिच्या खांद्यावर पेलवली आणि त्या दिवसापासनं ती निघाली. ती आजपर्यंत, आणि आज मला न सांगताच ती कधी-कधी प्रचारात तिच्या 4-5 मैत्रिणी घेते आणि सोसायट्यांमध्ये निघती. कालही असंच झालं. काल तिच्या 5-6 मैत्रिणी आल्या, ड्रायव्हर आला आणि मी तयार होतो. हे मला न सांगताच कासारवाडीत पोचले सुद्धा आणि मी पाहतोय कुठे आहेत. म्हणजे हे खरंच त्यांनी पूर्ण जबाबदारी घेतल्यामुळं माझं भार म्हणजे असं वाटलं की आता महिला वाढ पडल्यानंतर आता काय होईल? पण हे कुठंही नाही जाणवलं. आणि त्यातल्या त्यात तीही माझ्याबरोबर मागच्या 4 ते 5 वर्षापासनं, आणि तिनेही समाजकारण आणि माझे कराटे क्लासेसमुळं अनेक माझे जवळजवळ वार्डामध्येच माझे 3.5 ते 4 हजार विद्यार्थ्यांची ताकद आहे. आणि मग ते घरी मुलांचं येणं-जाणं, पालकांचं येणं-जाणं, संवाद असल्यामुळं तिचंही समाजकारणात टच होताच. आणि प्रत्यक्ष धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानची स्थापना आपण 2021ला केली. त्यात त्या महिला प्रमुख आहेत. अनेक महिला त्यात जुडल्या गेल्या आणि कमीत कमी 20 ते 25 बचत गटाच्या माध्यमातून तिने अनेक रोजगार पण उपलब्ध करून दिले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने क्लासेस असतील, समजा शासकीय जे असतात, मेहंदी क्लासेस म्हणा, मेकअपचे, पार्लरचे क्लासेस म्हणा, योगा म्हणा, विविध, मग त्याच्यात ती माध्यमातून अख्ख्या आमच्या संत तुकाराम नगरमध्ये महेशनगर असेल, त्याच्यानंतर तुमचं सुकवाणी कॅम्पस असेल, स्वर्गंगा असेल, महात्मा फुले नगर, लांडेवाडी, या म्हणजे पिंपरीचा भाग आमचा, काय या सगळ्या प्रभागामध्ये ती महिलांसोबत जुडलेली आहे. या महिलांच्या काही समस्या आहेत. तिने अनेक आपले जे हे असतात, मेडिकल कॅम्प असतात किंवा आधार कार्डचं आपण कॅम्पेन केलं. बऱ्याच आपण घेतलं. आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, रेशन कार्ड आहे. आणि प्रत्यक्ष नागरिकांचा आणि महिलांचा ते संबंध आल्यामुळं कुठंही असं ते जाणवलं नाही. आणि तिने अख्खी धुरा तिच्या खांद्यावर उचलल्यामुळं मी समाधानी आहे की बाबा, मला असं नाही की आता हे ओढत गाडा घेऊन जायचं आहे. हो मॅडम. नक्कीच. आणि सरांनी एवढं तुमच्याबद्दल कौतुक केलंय, पण कुठेतरी एक स्त्री संसारात सुद्धा तेवढीच इन्व्हॉल्व्ह असते. मन तिचं तिथेही खूप जास्त लागलेलं असतं. तर राजकारण आणि संसार हा तारेवरची कसरत होती का तुमच्यासाठी? कसं ते सगळं पेललंय? नक्की कसरत तर आहेच मॅडम, पण मी स्वतःच्या मनाला ठरवलंय की आपल्याला लढायचंय आणि जिंकायचंय. तर त्यातून वेळ काढून जसं संसारासाठी थोडा वेळ देता येईल तसं जनतेसाठी थोडा वेळ देण्याचा मी नक्कीच प्रयत्न. नक्कीच. आणि कसं असतं ना, प्रचार करताना आपण जनतेशी बोलतो, त्यांच्या समस्या आणि प्रश्न ऐकता तुम्ही.
आणि तेव्हा म्हटलं जातं की हे सगळं होणार किंवा आम्ही तुमचे प्रश्न सोडवू वगैरे. पण अशी कोणती गोष्ट किंवा असा कोणता प्रश्न तुमच्या समोर आता आलाय की ज्याला तुम्ही आता प्राधान्य देणार आहे आणि तो तुमचा त्या गोष्टीसाठी तुम्ही पाठपुरावा करणार आहे, अशी कोणती एक गोष्ट आहे? समस्या एक असेल तर सांगू शकतो मॅडम. समस्या अनेक आहेत, पण प्रामुख्याने जर पाहिलं तर माझ्या प्रभागामध्ये 2 मोठे हॉस्पिटल्स आहेत, अनेक चांगले इंजिनिअरिंग कॉलेज आहे, डी वाय पाटील कॉलेज आहे, भारतीय जैन संघटना स्कूल आहे, बऱ्याच स्कूल आहेत. तर त्याच्यामुळे तो ट्रॅफिकचा विषय जो अत्यंत गंभीर आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की एखादी माता भगिनी माझी समजा ॲम्ब्युलन्समध्ये असेल आणि ती जर समजा गर्भवती वगैरे असेल, तर त्या टायमिंगला जर अर्धा तास जर डिले झाला तर किती म्हणजे गंभीर प्रश्न होऊ शकतो. आणि असं झालेलं आहे वारंवार. आणि अशा प्रसंगामध्ये कधी कधी आम्हाला तिथं आम्ही स्वतः जातीने जाऊ नये ना त्या ट्रॅफिकच्या समस्या सोडवल्यात. त्याच्यानंतर आज तुम्हालाही माहिती की पाणी किती महत्त्वाचं आहे महिलांसाठी. पाण्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तर आमच्या इथं 1 दिवसाआड पाणी येतं आणि तेही सध्या 1 वर्षापासून लाईटीचा असा खेळखंडोबा चालू आहे की समजा आजचा दिवस पाण्याचा आहे आणि जर लाईट गेली तर ते पाणी येत नाही तिथं, मग उद्या पाण्यात त्यांचा दिवस नसतो. तर पाण्याची समस्या खूप गंभीर आहे. आणि त्याच्यानंतरचा सर्वात मोठा विषय आहे ड्रेनेज लाईन. आज संत तुकाराम नगरमध्ये जर पाहिलं तर मी सांगू शकतो की 90% जे जमिनीवरचे जे घरं आहेत खालचे, त्यांच्या सगळ्या प्रत्येक ठिकाणी घुशी लागलेली आहेत, ड्रेनेज लाईन खराब झालेला आहे. तर तो सगळ्यात पहिला मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. समस्या तर अनेक आहेत. अजून एक सगळ्यात मोठा जर स्वच्छता, म्हणजे तिथं कचऱ्याचं असं झालेलं आहे की कचरा जागोजागी टाकलं जातं, कारण कॉलेजचे विद्यार्थी त्यांचा टाइम टेबल माहिती नाही. आणि जर समजा आजही तुम्ही ओला किंवा उबेर बुक केलं तर तुम्हाला माहिती असतं की तुमची गाडी किती वेळात येईल, 5 मिनिटात येईल की 2 मिनिटात, 10 मिनिटात. पण आमच्या तिथं त्यांना माहिती नाही. त्यांनी टायमिंग ठरवलेले आहेत महानगरपालिकेने, पण येणारा कॉलेजचा विद्यार्थी हा दर 2 वर्षाने किंवा वर्षाने चेंज होत राहतो. मग त्यांना तो टायमिंग माहिती नसतो. मग ते काय करतात, कॉलेजला जाताना ती पिशवी त्यांची कुठेतरी कोपऱ्यात टाकतात. तुम्ही आज रोज सकाळी जर 2 तास जर फिरले तर प्रत्येक चौकात चौकात तुम्हाला कचऱ्याचा ढीग दिसेल, ती घाण दिसेल. आणि हा स्मार्ट सिटी तुम्ही म्हणता तर हा खूप भयानक प्रश्न आहे. तर हा सोडवण्यासाठी माझा पहिला प्राधान्य असणार आहे. नक्कीच. आणि जसं तुम्ही म्हटलं की स्मार्ट सिटी जर का पीसीएमसीला आपण म्हणतोय, तर पण तिथे वाहतूक कोंडीसह तेवढीच जाणवतीये. तिथे प्रदूषणही त्यामुळे तेवढंच जाणवतंय आणि सिमेंटची जंगलं खूप वाढतायत. तर हे सगळं नियंत्रणात आणण्यासाठी काही तुमच्या उपाययोजना असतील का? आता ट्रॅफिकची समस्यासाठी जर मी सांगितलं की अनेक वेळा आम्ही की त्यांना दोष देत नाही किंवा त्यांच्यावर टिकाई टिप्पणी नाही करत, त्यांचा आदरही करतो पोलीस बांधवांचा. RTOचा प्रश्न आहे, कारण महानगरपालिकेमध्ये अनेक जनसभेमध्ये मी हा विषय मांडला. त्याच्यामध्ये RTOच्या PI साहेब होते त्यावेळेस, साळुंके साहेब, त्यांनाही बोलवलं होतं, पवार साहेबांनाही बोलवलं होतं. आणि ST स्टँडच्या आपल्या संत तुकाराम नगर वल्लभनगर ST डेपोच्या सिनियर मॅडम पण आम्ही मिटिंग केली. त्याच्यानंतर तो RTOकडे प्रश्न त्यांनी सोपवला. पण असे काही ठोस उपाय झाले नाही. जर त्या काही भागामध्ये जसं की महेशनगरचा तुम्हाला भाग सांगितला, DY पाटील आणि YCMची इथं ट्रॅफिक, त्यांचा हॉकर झोन आहे. आणि नंतर सुकवाणी कॅम्पसची इथला हा जर भाग आहे, इथं जर तुम्ही काहीतरी उपाययोजना, जर समजा एखादा ट्रॅफिक हवालदार असेल किंवा तुमचे काय असतील ते या कायमस्वरूपी ते करत नाही असं नाही, पण ते करतात, तात्पुरतं करतात, 1 दिवस होतंय, परत उद्या तेच होतं. त्याच्यामुळं ते करण्याचा आमचा प्रयत्न आधीही राहिलाय आणि परतही राहील तो. नक्कीच. आणि जसं तुम्ही म्हणताय की तुमचे प्लॅन्स तुमच्या बोलण्यातून कळतंय की आहेत बाबा, तुमच्या डोक्यात विचार आहे, तुम्ही तो एक्झिक्यूट करायला पण तुम्ही तयार आहात. पण बरेचदा असं होतं की राजकारणी फक्त बोलतोय, ऍक्शन घेतोय की नाही हे पण होतं. पण तुम्ही या सगळ्या इतर राजकारण्यांपेक्षा कसे उठून दिसाल, यासाठी तुम्ही काय करणार? तुम्हाला सर्वात पहिलं मी सांगितलं, मी राजकारणी नाही, मी खेळाडू आहे. आणि खेळाडू हा कृतीतून दिसतोय. आज मी जवळजवळ मी सक्रिय म्हणता येईल की मी 4 वर्षापासून काम करतोय. म्हणजे मी वाट नाही पाहिली की मी नगरसेवक आहे की नाही, किंवा मला नगरसेवक झाल्यावर मी काम करेन. मला वाटलं की मला यायचं आहे आणि माझ्याकडे समस्या आल्या, मी त्या पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न नाही त्या केल्याच. अशा अनेक गोष्टी सांगू शकतो मी की त्या पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यामुळं आश्वासन माझ्यासाठी नाही आहे, ती कृतीत कसं मला बदलता येईल आणि ते कसं करता येईल पूर्ण, त्याच्यासाठी मला पद असो किंवा नसो, मी आधीही पाहिलं नाही आणि आत्ताही पाहणार नाही. नक्कीच. मॅडम, तुम्ही उभ्या आहात आता इलेक्शनसाठी, पण बऱ्याच महिला अशा आहेत ज्या लघुउद्योग करताय आणि त्याच्यासाठी त्याचं कर्ज घ्यावं लागतं. पण ती प्रोसेस इतकी लेंदी असते, मोठी असते, बऱ्याच बायकांना माहिती नसतं की तिथे काय आपल्याला सबमिट करायचे डॉक्युमेंट्स वगैरे.
खूप त्यांना धावपळ करावी लागते या काउंटरनं त्या काउंटरवरती. अशा वेळी अशा महिलांसाठी की त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी आणि त्यांचं ते कर्जाची सगळी ती प्रोसेस सोपी व्हावी यासाठी तुमच्याकडनं तुम्ही काही तुमच्या संघातून तुम्ही काही कराल का? नक्कीच प्रत्येक महिलेचं एक स्वप्न असतं की आपण स्वतःच्या पायावर उभं राहावं. तर माझं पहिलं प्राधान्य तेच असणार की जास्तीत जास्त महिलांना आपल्याला कसं काम देता येईल, ते कोणत्याही रूपात असू द्या, बचत गटाच्या माध्यमातून असू द्या, योजनेच्या माध्यमातून असू द्या, त्यांना भांडवल कसं उपलब्ध करून देता येईल आणि त्यांना कोणतंही काम असेल ते कसं करता येईल, कुठले कोर्स असतील, काही त्यांना म्हणजे पीठ गिरणे असेल किंवा प्रोडक्ट पॅकिंगचं असेल, ते जास्त देण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच, पण मला विचारायला आवडेल की तुमच्या मतदारसंघामध्ये अशा कोणत्या समस्या तुम्हाला जाणवल्या की त्या आहेत पण आजपर्यंत त्या सुटल्याच नाहीयेत, असं का आणि त्या कोणत्या समस्या होत्या? प्रामुख्याने वल्लभनगर येथील पंडित दीनदयाळ स्कूल आहे, याला मला खूप डेव्हलप आहे. कारण की कासारवाडी येथील महानगरपालिका स्कूल आहे. आकांक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून आज ती इंग्लिश मिडियम आणि मराठी दोन्ही चालतात. आणि तिथलं जर पटसंख्या पाहिली तर तुम्हाला अंदाज येईल की ती एकदम म्हणजे जसं खाजगी शाळा असतात त्या पद्धतीची आहे. तर ही माझी दीनदयाळ स्कूल का होऊ शकत नाही? आणि आता समजा काही आश्वासनं देऊन गेले की आम्ही करू वगैरे, पण या 9 वर्षात झालं का नाही? तर हे सगळ्यात मोठं प्राधान्य असेल की मला ती शाळा अजून चांगली डेव्हलप कशी करता येईल, मराठी मीडियम बरोबर इंग्लिश मिडियम पण तिथं करता येईल काय, आणि ग्राउंड ऑलरेडी तिथं खूप मोठं आहे, तर तिथं त्याचा सुद्धा जोड कशी देता येईल, हे प्रामुख्याने झालं एक. दुसरं, ऑफकोर्स मी खेळाडू असल्यामुळं, कोच असल्यामुळं माझ्यासाठी खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचं मला पाहिजे स्टेडियम. तर माझ्या इथं आता ऑकर झोन हे खूप चांगलं मोठं स्टेडियम आहे, पण त्याला जर पाहिलं आजूबाजूला तर तुम्हाला असं म्हणजे खूप असं त्याला पाहिजे तसं नाही. तो प्रशस्त स्टेडियम कसं करता येईल, आणि जर वाटलंच तर अजून 1-2 जागा आहेत की त्याला आपल्याला मोठं प्रशस्त स्टेडियम करता येईल. त्याच्यामध्ये ज्येष्ठांसाठी ट्रॅकसुद्धा आपल्याला करता येईल. आणि जर तिथं वरती इंडोर जर समजा हॉल जर केला तर त्याच्यामध्ये महिलांसुद्धा आपल्याला सेल्फ डिफेन्सचे क्लासेस असतील, योगा क्लास असतील, असे बरेच एकाच जागेत करता येतील, जे आता तिथं नाही आहे. तर माझ्याकडं स्पोर्ट्ससाठी खूप माझ्या डोक्यात विजन आहेत. त्याच्यानंतर कचरा, आज तुम्ही जर पाहिला तर बरेच ठिकाणी असं कचरा म्हणजे बरेच ठिकाणी असं दिसतो, तर तो स्वच्छ आणि सुंदर माझं संत तुकाराम नगर कसं करता येईल, हा माझा प्रामुख्याने 3 या गोष्टी असतील. नक्कीच, आणि मी तुमच्या पत्रकार सुद्धा वाचलंय पार्लर वगैरे साठी किंवा अशा महिलांसाठी ज्यांना पार्लर चालू करायचं वगैरे त्याच्यासाठी पण तुम्ही प्राधान्य त्याला दिला आहे. तर त्याविषयी काय सांगाल? तो अनुभव तुमचा कसा होता? अशा महिलांना ज्यांना तुम्ही ऑलरेडी मदत केली आहे त्यांच्याकडनं तुम्हाला फीडबॅक कसा मिळाला? खूप चांगला फीडबॅक होता की म्हणजे महिलेला पाहिजे की मोफत काहीतरी करता येईल आणि घरगुती व्यवसाय आपल्याला करता येईल. कारण प्रत्येक महिलेला शक्य होत नाही की तेवढी फीस भरणं. आज पर्सनल क्लासेस झाले तर 1 लाख 1.5 लाख फीस आहे. तर शासनाच्या माध्यमातून त्यांना मोफत क्लासेस आपण उपलब्ध करून दिलेत. आता सुद्धा योगा क्लासेस आपले चालू आहेत. तर ते संध्याकाळी 6 ते 7च्या टायमिंगमध्ये घेतले जातात. तर प्रत्येक महिलेचं एकच स्वप्न असते की आपण त्यांना काय करता येईल आणि काय देता येईल. खरंच आहे, पण जसं आपण मगापासून बोलतो की वाहतूक कोंडी होतीये, तर त्याच्यावरती आपण उपाययोजना करायला पाहिजेत. पण त्यानुसारच अजून एक आहे की रस्ता खराब असतो, तो परत बांधला जातो, व्यवस्थित केला जातो, पण नेमकं काहीतरी परत नंतर आठवतं आणि परत उघडला जातोय. तर ह्याच्या मागचं मेन कारण काय वाटतं तुम्हाला आणि हे रोखता येईल का? याविषयी काय वाटतं? नक्कीच मॅडम, हे रोखता येईल की प्रशासनाने जर एकत्र बसून निर्णय घेतले तर नक्कीच ते रोखता येईल. आज जर लाईटीची समजा पाईपलाईन टाकली तर उद्या तेच परत खोदून त्याच्यावर नालाची पाईपलाईन टाकली जाते किंवा गॅस पाईपलाईन टाकली जाते. तर ते एकत्र बसून जर डिसिजन घेतलं तर ते नक्कीच रोखता येईल. त्यासाठी कसं काय कोणासोबत तुम्हाला त्याच्यासाठी बोलावं लागेल आणि एक प्रस्ताव मांडावा लागतो, तर ते सगळं कसं होईल असं वाटतं तुम्हाला? कारण जितक्या वेळा रस्ता खणला जातोय तितक्या वेळा प्रदूषण सुद्धा तेवढंच होतंय हवेमध्ये, तितक्या वेळा ऍक्सिडेंटचे केसेस सुद्धा तेवढ्याच वाढत आहेत. मग हे सगळाच गोंधळ एकाच वेळी रोखण्यासाठीचा एक प्लॅन काय असेल तुमचा? नक्कीच कोणाशी बोलावं लागेल? त्यासाठी आपल्याला आयुक्त साहेबांसोबत बोलावं लागेल. त्यांना पत्र देऊन कन्व्हिन्स करता येईल किंवा त्यांना सांगता येईल आपल्याला की हे एवढंच म्हणजे एकत्र बसून तुम्ही तेच म्हणजे पाणी व्यवस्थापनाचे जे अधिकारी आहेत, लाईट व्यवस्थापनाचे जे अधिकारी आहेत, त्यांनी एकत्र बसून तुम्ही डिसिजन घ्या, म्हणजे माझ्या नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. म्हणजे एकदाच खणल्यानंतर जे काय काम आहे ती एकाच वेळी पूर्ण झाली पाहिजे. बरोबर आहे, तसंच केलं पाहिजे. त्याशिवाय नाही तर ते रस्त्याचं प्रकरण कधी संपणारच नाही.
नक्कीच. आणि तुमच्या मतदारसंघातल्या महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तुम्ही काय पावलं उचलाल? आज खरं सांगायचं तर माझी महिला ही म्हणजे बाहेर पडायचं म्हणलं तर घाबरून बाहेर पडते. ही माझी आज मोठी सोसायटी आहे ती सुखवानी कॅम्पस. तर बाहेर बघितलं तर टपरीच टपरी चालले आहेत आणि पूर्ण दारूचे अड्डे आहेत. तर आज चांगल्या म्हणजे महिला आहेत पूर्ण सुशिक्षित. तर बाहेर जाताना माझी आज मुलगी आहे तिलाही मला बाहेर पाठवताना भीती वाटते की माझी मुलगी आज घरी सुरक्षित येईल की नाही. त्यासाठी त्या दृष्टीने काय पावलं उचलायला हवी असं वाटतं तुम्हाला? मी आता आपल्या पोलीस चौकीमध्ये संत तुकाराम नगरच्या PSI मॅडमला मी 2-4 वेळा जाऊन भेटलेलं आहे आणि पत्रही दिलेलं आहे की जास्तीत जास्त प्रमाणात तिथं माझ्या महिलांसाठी सुरक्षा म्हणजे तिथं पोलिसांचा एक फेरफटका झाला पाहिजे दररोज संध्याकाळी. अशा पद्धतीने मी पत्र दिलेलं आहे. आणि महिलांची सुरक्षितता याच्या सोबतच महत्वाचं आहे म्हणजे स्वच्छता. कारण बाहेर पडल्यानंतर पब्लिक टॉयलेट्स इतके स्वच्छ नसतात की बायका तिकडे जाऊ शकतील आणि मग तेव्हा त्यांचे खूप हाल होतात. मग अशा वेळी ती स्वच्छता तिथल्या नगरसेवकाने तिथल्या नेत्यांनी ती चांगली ठेवावी, त्याच्यासाठी जबाबदारी घ्यावी. यासाठी तुम्ही काय प्लॅन्स कराल? तुमचे काय उपाय असतील? आज आपले पालिकेचे जे म्हणजे बाथरूम आहेत रोडला एकदम म्हणजे एवढे घाण असतात ना मॅडम तर बोलूही शकत नाही. तर पालिकेला माझी एवढीच विनंती आहे की तिथे आपण वॉचमेन नेमून ते व्यवस्थित साफ करून आपण करू शकतो कारण एवढा निधी आपल्याकडे आहे. तर मी आता म्हणजे निवडून आले तर नक्कीच त्यावर उपाययोजना करेन. नक्कीच. आणि आम्ही त्याच्यासाठी खूप तुम्हाला शुभेच्छा देतो. सर, तुमच्याकडे येईल, तुम्हाला विचारायला आवडेल. आता जसं ते म्हणाले की त्याच्या प्रत्येक कामासाठी एक निधी आपल्याला अप्रूव्ह करून घ्यावा लागतो. पण बरेचदा असं होतं की तो निधीचा खरंच योग्य तो वापर होतोय की नाही किंवा ते वापरला गेलाय की नाही याविषयी जनता बरेचदा हिशोब मागते, पण ती त्यांच्यासमोर मांडली जात नाही. ते हिशोब मांडले जात नाहीत. मग अशा वेळी तुमचं काय मत आहे ह्याच्यावरती? जनतेसमोर ते हिशोब एकतर मांडावे का? आणि मांडले तर मग ते जनतेने कसं आहे की स्वीकारले पाहिजेत? त्याकडे कसं बघितलं पाहिजे? हा विषय सगळीकडे सर्व प्रमाणात आहे. हा एक कॅन्सरसारखा आहे. त्याला 100% नाहीसं करता येणार नाही. पण प्रत्येकाने जसं समजा माझी मिसेस आहे समजा उद्या निवडणूक जिंकल्यानंतर सभागृहात जाणार आहे. मग त्यांनी स्वतःला मनाला ठरवायचं आहे की आपण की त्या कॅन्सरचा बळी पडावा किंवा तो भ्रष्टाचार आपण थांबवायचा का वाढवायचा. त्याच्यामुळं कॅन्सर आहे तर तो प्रत्येकाचा आपला एक वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो माझं वैयक्तिक मत आहे की तो थांबवलाच पाहिजे. पण एकाएकी नाही होणार, थोडासा वेळ लागेल त्याला. नक्कीच. आणि ते होईल. पण जसं तुम्ही किक बॉक्सिंगचे खेळाडू आहात आणि तुमच्या घरामध्ये एक ते वातावरण नक्कीच असेल की स्पोर्ट्समध्ये घरातल्या लोकांनी गेलं पाहिजे, त्याच्यामुळे हेल्थ चांगली राहते. पण आजकाल आपण बघतोय सिमेंटची जंगलेस खूप वाढली आहेत, ज्यामुळे मैदानच उरलं नाहीये मुलांना खेळायला. पण आता ते फुटसल नावाचा प्रकार जो छोटासा बनवला जातो तिथे लोक जात आहेत खेळतायत. पण ह्या सगळ्याचं नियोजन मग तुम्ही कसं कराल की मुलांनी स्पोर्ट्समध्ये पण यायला पाहिजे, वेगवेगळे खेळ पण शिकले पाहिजे, पण मैदानं सुद्धा त्यांना उपलब्ध करून दिली गेली पाहिजे? याविषयी तुमचं दोघांचंही काय मत आहे मला सांगा. मॅडम मी भारतीय संघाचा कोच राहिल्यामुळं माझं 13 ते कंट्रीमध्ये बाहेर प्रवास झालेला आहे. तर बरेच कंट्रीमध्ये असं आहे की मुलाला वयाच्या 4थ्या वर्षापासून ते कंपल्सरी स्पोर्ट्समध्ये पाठवतात. आणि मोस्ट कंपल्सरी आज तुम्ही खेळ म्हणून नका पाहू, तुम्ही फिटनेस पहा, त्याचं आरोग्य पहा, त्याची पर्सनॅलिटी पहा, म्हणजे सगळ्याच गोष्टी. आज मी स्वतः संतोष म्हात्रे घडलो ते फक्त खेळाडू म्हणून घडलो. समाजकारण करता करता राजकारणात आलो. तर एक खेळाडू जर असेल तर तो कुठल्याच बेसवर म्हणजे ते कमी नाही. समजा तो चांगला खेळाडू नाही झाला तर चांगले त्याकडे पर्सनॅलिटी तरी असेल किंवा तो चांगला माणूस तरी असेल, त्याच्याकडं स्वतःचा कॉन्फिडन्स असेल तर मैदानं आता आमच्या इथं सुद्धा जागा बरेच आहेत. पण काय होतं आज जर पिंपरी चिंचवडमध्ये पाहिलं तर सगळीकडे बॅडमिंटनच हॉलच म्हणजे करतात आणि त्या बॅडमिंटन हॉलमध्येच त्याची निगा नाही किंवा पाहिजे तसं नाही आहे. तर तुम्ही त्या लेवलचं सगळंच बघा. जर आज तुम्ही चायना वगैरे तुम्ही याच्यामध्ये गेले, आपल्या हरियाणामध्ये जरी गेले तुम्ही, तर प्रत्येक वेगवेगळे प्रकारचे म्हणजे तिथे खेळ खेळले जातात आणि ते सर्व सुविधा आहे. आज पिंपरी चिंचवड शहर हे खूप मोठं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा खेळाडूंची संख्या पाहिजे तशी दिसायला नाही. आज एकही असा ऑलिम्पिकचा खेळाडू आपल्या शहरात नाही आहे. आणि मी आज ठोस सांगू शकतो की माझे 100हून अधिक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेत माझे असोसिएशनचे आणि पिंपरी चिंचवडचे.
वार्डामध्ये जरी सांगितलं तरी तुम्हाला सांगतो मी, हजारो विद्यार्थी राष्ट्रीय आहेत आणि 50पेक्षा विद्यार्थी माझे आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेले आहेत. मग त्याच्याकडे माझ्याकडे व्हिजन आहे, खेळासाठी मैदानांसाठी व्हिजन मिशन आहे. नक्कीच मला जर संधी आमच्या मिसेसला जर मिळाली तर याच्यावर मी नक्कीच उपाययोजना करेन आणि ते स्टेडियम असन किंवा ते मैदान असन त्याला कसं डेव्हलप करायचं किंवा काय त्याला करायचं हे माझ्याकडे व्हिजन आहे मॅडम. आणि त्यासाठी मुलींना सुद्धा स्पोर्ट्समध्ये येण्यासाठी प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी काही प्रशिक्षण शिबिरं तुम्ही समजा ठेवू शकलात, असं काही होऊ शकतं का? नक्कीच मी महानगरपालिकेचं आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमिक विभागाच्या 18 स्कूल आहेत. तर दिल्लीचा जो हे झाला होता, एक प्रकार दिल्लीला झाला होता जो बसमध्ये, त्याच्यानंतर महानगरपालिकेचं आपल्या माध्यमिक विद्यालयाच्या 2400 मुलींना मी स्वतः प्रशिक्षण दिलेलं आहे. माझ्या 40 मुली त्या 18 स्कूलमध्ये जाऊन त्यांना ट्रेनिंग देत होत्या सेल्फ डिफेन्सच्या. आणि आमच्या इथली पंडित दीनदयाळ स्कूल असन, खराडवाडीची बालभवन स्कूल असन, नेहरू नगरची पण मी अनेक विद्यालयामध्ये मुलींसाठी आणि महिलांसाठी सेल्फ डिफेन्सचे मोफत प्रशिक्षण देत आलेलं आहे आणि ह्या पुढेही देत राहील. सो हे जनतेचे प्रश्न आणि समस्या आपण समजून घेतोच आहे, तर याच्यावरती तुम्ही तुमचे प्लॅन्स, तुमच्या उपाययोजना करायलाच. पण यासोबत येतं सार्वजनिक सण आणि उत्सव साजरं करणं, त्यामध्ये गोंधळ न होता किंवा प्रदूषण न होता आणि आजच्या तरुण पिढीमध्ये आपल्या सणांचं महत्त्व जागृत करण्यासाठी तुम्ही तुमच्या साईडने काय उपाययोजना कराल? मी कोकणी समाजामधले आहे. तर आमच्या घरामध्ये गणपती हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात केला जातो कोकणामध्ये. तर माझ्याच घरात कमीत कमी 100 महिला रोज म्हणजे डान्स करण्यासाठी येत असतात. तर आम्ही खूप उत्साहात तो म्हणजे गणपती हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो आणि आनंद. नक्कीच. आणि त्या निमित्ताने लोक एकत्र येत आहेत आणि त्यांच्यामध्ये सांस्कृतिक आपल्या सगळ्या सणांचं महत्त्व वाढेल या निमित्तानेच. ते खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही एवढे सगळे प्रायोरिटीवरती हे सगळ्या सणांना दिलंय महत्त्व. तर आता निवडणूक आली आहे, तर निवडणूक जिंकण्यासाठी, पद मिळवण्यासाठी तुम्ही मेहनत घेताच आहे आणि घ्यालही पुढे. पण तरी निवडणुकांनंतर जर का हवा असलेला रिझल्ट तुम्हाला नाही मिळाला, तर तुमचा काय प्लॅन असेल? रिझल्ट मिळणार नाही असं अपेक्षितच नाही, कारण की आम्ही समाजकारण मागच्या 5 वर्षापासून करत आलेलो आहोत आणि निवडणूक 22ला लागणार होत्या. तर त्याच्या आधीपासून आम्ही सक्रिय होतो आणि काही उमेदवार 22मध्ये दिसले, ते परत दिसलेच नाही. ते आता डायरेक्ट 25मध्ये चेहरे दिसतात आहे. त्याच्यामुळं माझ्यासाठी नगरसेवक पद किंवा ते राजकारण नव्हतं. जनतेचं काम असेल. अनेक पत्र माझ्याकडं लोकांचे आलेले आहेत आणि त्यांचा विश्वास होता म्हणून माझ्याकडे ते आलेत आणि तो सोडवण्याचा प्रयत्न नाही पूर्ण मी केलेला आहे. त्याच्यामध्ये ड्रेनेजच्या समस्या तर इतक्या गंभीर आहेत. मी ठामपणे सांगू शकतो की मी 12 लाईन नगरसेवक नसताना मी तिथं नवीन बसवल्यात. त्याच्यानंतर 132 झाडं जे वल्लभनगर एस टी स्टँडपासनं महेशनगर नाही सॉरी यशवंतनगरपर्यंत आपण ते झाडं लावलेत आणि ती झाडं आत्ताही मोठी झालीत. आणि अशा अनेक असतील, पाण्याच्या समस्या असतील, हॉस्पिटलच्या समस्या असतील, पोलीस चौक्या असन, ट्रॅफिक असन, काही अक्षरशः सांगायचं तर कधी कधी जेवणाच्या ताटावरनं पण उठून गेलोय मी. आमच्या घरात भांडणं झालीत. माझ्या फॅमिलीला वेळ दिला नाही मी, कारण मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस माझी मुलगी 4थीला होती, आज ती 9वीला आहे. माझ्या मुलांकडं, माझ्या फॅमिलीकडं मला द्यायला वेळ नव्हता. त्याच्यामुळं आमच्या नवरा बायकोंची पण खूप वेळा कटकट झाली की तुम्ही फक्त लोकांसाठी आहात का, आमच्यासाठी नाहीत का. तर आज ती वेळ आलेली आहे की जनता त्याचं नक्कीच मला आशीर्वाद देईल. आणि ही वेळ नाही येणार मॅडम की पुढं काय, कारण की आम्ही केलेल्या कार्याची पावती द्यायची वेळ आलेली आहे. आणि नक्कीच मला विश्वास आहे की ही निवडणूक आम्ही जिंकणारच, त्यासाठी मला कुठला डाऊट्स नाहीये. सर, तुम्ही हे सगळं सांगताना इतक्या आत्मीयतेने तुम्ही सांगताय, तुमच्या डोळ्यात पाणी देखील आलंय. तर यावरूनच कळतंय की तुमचं तुमच्या जनतेवरती किती प्रेम आहे आणि तुम्ही जनतेशी किती कनेक्टेड आहात. आणि हा सगळा नक्कीच तुम्हाला फायदा होईल पुढच्या येत्या काळामध्ये तुमच्यासाठी. आणि जनता तुमच्या बाजूने नक्की असेल हे दिसून येते तुमच्या बोलण्यातूनच. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. अनेक वेळेला YCM हा जो हॉस्पिटल आपल्या पिंपरी चिंचवडचा आहे हा गरिबांसाठी, आणि नकळत तिथं काय होतं, ICU बेड उपलब्ध होत नाही. मग रात्री नकळत कितीही वाजता, 11 वाजता 12 वाजता फोन येतो. मग त्याच्यामुळं काय होतं, मला तिथं जाणं गरजेचं वाटतं, कारण हा कुटुंब झालेला आहे माझा प्रभाग आता. आणि काम करणं मी एक राजकारण म्हणून, निवडणूक म्हणून नाही करत आलेलो आहे, की मला करायचं आहे. माझा प्रभाग हे माझा आता फॅमिली झालेली आहे. आणि तिथे गेल्यानंतर
तो मला तिथला माझा मतदार किंवा नागरिक न वाटता तो माझा एक मेंबर आहे फॅमिलीचा असं वाटतो. आणि मी तिथं जोडलेलो आहे हो त्याच्यामध्ये. मग कितीतरी वेळा असे आमच्या भागामधून नाही कधी कधी डेट झाली तर त्यावेळेला मी पूर्ण दिवस दिवस थांबलेलो आहे मी तिथं, की एखाद्या लग्नात जावं किंवा फोटो काढण्या फेमपुरता नाही, तर प्रत्येक सुखदुःखात मी असतो कुणाचं. म्हणजे जास्त मी कुणाही सुखात जाणार नाही, पण प्रत्येक त्याच्या अडचणीत जाईल, दुःखात जाईल. आज माझा रेशनिंग कार्डचा हा विषय आहे. कितीतरी लोकांचे रेशनिंग कार्ड बदलते. मी मॅडम 110 लोकांचे रेशनिंग कार्ड चालू करून दिलं, त्यांना धान्य मिळायला लागलं. त्यामुळे त्या माझ्या ज्येष्ठांचं जे हसू आहे चेहऱ्यावरचं ते बघून मला आनंद होतो. आणि खरंच मग असं वाटतं आणि काहीतरी करतो. आणि मी हे करण्यासाठी म्हणजे राजकारणासाठी नाही, तर मला असं आवड झाली आणि आता ही माझी फॅमिली वाटते, त्याच्यामुळे मॅडम हे मी करतोय. तर आता प्रश्न उत्तरं तर आपली झाली आहे, तुमच्या विचारांची जनतेपुढे मांडणी सगळी झाली आहे. एक छोटासा रॅपिड फायर मी इथे तुमच्यासोबत खेळणार आहे. काही प्रश्न आहेत तुमच्या करिअरशी रिलेटेड, तर बघूया कशी कोण उत्तरं देत आहे. पहिलं, विकास की राजकारण? विकास. पक्ष आधी की जनता आधी? जनता. आश्वासनं की अंमलबजावणी? अंमलबजावणी. सोशल मीडियावरून प्रचार की थेट जनतेशी समोरासमोर संवाद? थेट जनतेशी संवाद. संवाद. एक निर्णय ज्याचा अभिमान वाटतोय? कुणाच्या तरी एक सेवेचा भाग बनतोय, त्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे. सत्ता की सेवा? सेवा. सेवा. टीका ही स्वीकारता आली पाहिजे की दुर्लक्ष करता आली पाहिजे? स्वीकारता आलं आलं पाहिजे. पाहिजे. विरोधकांशी संवाद गरजेचा असतो की नाही? गरजेचा असतो. असोच. पुढील 5 वर्षामध्ये प्रभाग क्रमांक 20 याला तुम्ही कुठे बघता? संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये माझा प्रभाग क्रमांक 20 हा कसा अव्वल असणार हे प्रामुख्याने मी पाहणार. त्यामध्ये स्वच्छ, सुंदर व विविधतेने नटलेला व सुरक्षित प्रभाग नंबर 1 हा नंबर 1 अव्वल असणार. नक्कीच नक्कीच असेल तो. आणि तर आता निवडणुका तोंडावरती आल्या आहेत, तर तुम्हाला जे मत द्यायला येणार आहेत नागरिक, जनता, त्यांना तुम्ही जाता जाता काय आवाहन कराल, काय सांगाल तुमच्या साईडने? माझ्या सर्व मायबाप जनतेला एवढं सांगू इच्छितो मॅडम मी, की मी आजपर्यंत पद नव्हतं मला आणि काम करायला कुठलं पद लागत नाही, तर मी प्रामुख्याने सगळेच म्हणजे अडचणीला गेलेलो आहे. फक्त आता मी त्यांचा आशीर्वाद मागत आहे आणि त्यांचा सहकार्य, कारण त्यांच्या आशीर्वादाने मी म्हणजे माझी मिसेस उभी जी आहे ओबीसी प्रवर्गातून, तर अधिकृत त्या जर पालिकेत गेल्या, जो मी कार्य करत आहे एवढ्या वर्ष, तो मला करण्यासाठी बळ मिळेल. कारण की एखादं काम करताना तुमच्याकडे जर पद असेल, एखादं ताकद असेल, तर तुम्ही ते अजून चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि मी 5 वर्ष कुठलंही पद नसताना एवढी जर मी कामं केली, तर मग मला नक्कीच जर मिसेसला माझ्या जर जनतेने आशीर्वाद दिला आणि त्यांनी मतारूपात त्यांनी मला अधिकृतपणे जर कन्वर्ट केलं, तर नक्कीच आम्ही जनतेला अशी विनंती करतो मायबापांना, की नीलम संतोष म्हात्रे ही ओबीसी मधून उभी आहे, तर तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे, प्रेम दिलेला आहे, तर आपल्या मतारूपी आम्हाला दोघांनाही प्रेम देणार. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 20 ओबीसी मधून नीलम संतोष म्हात्रे हिला प्रचंड बहुमताने विजयी करणार अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला खूप छान मतं मिळू दे, खूप तुमचा विजय होऊ दे आणि तुम्ही तुमची कामं जनतेपर्यंत अशीच पोहोचू दे. या सगळ्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. इतक्या छान वेळ तुम्ही आम्हाला दिला आणि इतके छान गप्पा मारल्या आणि तुमचे विचार जनतेपुढे मांडले.